उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खायला कोणाला नाही आवडत आणि त्यातल्या त्यात घरी नॅचरल फ्लेवरचं आईस्क्रीम बनवलेलं असेल तर त्याची मज्जा काय औरच आहे. तेही मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क, व्हिपिंग क्रीमचा वापर न करता फक्त दुधापासून आपण हे आईस्क्रीम तयार करणार आहोत. आपण बीटरचा वापर नाही करणार आहोत. मिक्सरमध्ये फिरून हे आईस्क्रीम करणार आहोत. फक्त दुधापासून सॉफ्ट आणि क्रीमी चिक्कूचं आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी घरच्या साहित्यापासून, विकत तुम्हाला काही आणायची गरज नाही. घरच्या उपलब्ध साहित्यापासून, हाताखालच्या त्याच्यापासून आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चिक्कूचं आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे दूध लो फ्लेमवरती आपल्याला गरम ठेवले आहे करायला. आईस्क्रीमसाठी फुल क्रीमवालंच दूध घ्यायचं आहे. पाणी मिक्स असलेलं दूध घ्यायचं नाही. जेवढं तुमचं घट्ट असेल दूध तेवढंच तुमचं आईस्क्रीम सॉफ्ट क्रीमी तयार होईल. इथे मी आता हे गरम दूध आहे, थोडंसं मी ह्याच्यामधलं एक अर्धा कप काढून ठेवलेला आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकायचे. तुम्ही या ठिकाणी कस्टर्ड पावडर देखील टाकू शकता. आता हे आपल्याला जी कॉर्नफ्लॉवरची आणि दूध आहे ते एकच जसं मिक्स करून घ्यायचे. बघू शकता गुठळ्या वगैरे होऊ द्यायचे नाहीत. नीट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आणि हे आता मिक्स केल्यानंतर आपल्याला हे दूधसुद्धा उकळलेलं आहे. साई जी आहे आपल्याला ह्याच्यामध्येच मोडून घ्यायची आहे. आता ही स्लरी जी केलेली आहे कॉर्नफ्लॉवरची आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. बघू शकता या पद्धतीने. आता हे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आपल्याला शिजवून घ्यायचे. आता हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर एक 10-15 मिनटानंतर आपल्याला हे घट्ट वाटू लागेल. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा कप साखर. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण चिक्कूसुद्धा गोड असतो त्याच्याकरता मी ते अर्धा कप साखर टाकलेली आहे. हे व्यवस्थित प्रमाण होतं साखरेचं. आता हे आपल्याला साखर आहे ते पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. दूध हे आता आपल्याला आटून घ्यायचं आहे. मंद आचेवरती हे आपल्याला दूध उकळत ठेवायचे. जसं हे दूध छान असं आटत जाईल, कॉर्नफ्लॉवर टाकल्याने आपलं दूध आहे ते घट्टसर तयार होईल. बघू शकता या पद्धतीने. इथे छान असं आपलं दूधसुद्धा घट्टसर झालेलं आहे. आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मी इथे नॅचरल फ्लेवरचं आईस्क्रीम करण्यासाठी आता सीझन चालू आहे चिक्कूचा आणि चिक्कू मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतात. त्यासाठी इथे मी चिक्कूचं आईस्क्रीम करायला घेते आणि खूप छान होतं चिक्कूचं आईस्क्रीम. इथे मी चिक्कू बाजारातून आणल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि हे चिक्कू आहे जे आहेत माती वगैरे असेल स्वच्छ धुवून घ्यायचे. कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे चिक्कू. मी इथे सालीसकट चिक्कू घेतलेले आहेत. त्याचं टेक्स्चर छान येतं आईस्क्रीमला. तर तुम्हाला नको हवी असेल तर तर तुम्ही काढून वापरू शकता हे चिक्कू. आता इथे मी चिक्कूसुद्धा उभ्या आकारामध्ये असे कट करून घेतलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. सुरुवातीला चिक्कू आहे ते बारीक करून घ्यायचेत, म्हणजे छान बारीक होतात. या बघू शकता या पद्धतीने छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी चिक्कूची. मी इथे चिक्कूची पेस्ट करून घेतलेली आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दूध आहे ते आपण गरम करून थंड करून घेतलेलं ते टाकायचे आणि आणखीन एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. बंद चालू करून फिरवायचं, एकसारखं असं फिरवायचं नाही. बघू शकता या पद्धतीने इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला ह्याच्यामध्ये इथे मी ॲल्युमिनियमचा डब्बा घेतलेला आईस्क्रीमचा, ज्यामध्ये आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवतात तो घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी प्लॅस्टिकचा किंवा देखील वापरू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम तो फक्त एअरटाईट असावा. आता आईस्क्रीमच्या डब्याचं झाकण लावून आपल्याला 7 ते 8 तास आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, फ्रीजरमध्ये ठेवायचं. इथे आपलं आईस्क्रीमसुद्धा सेट झालेलं आहे, पण आपल्याला आणखीन एकदा ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला हे आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे या डब्यातून अशा पद्धतीने. इथे मी चाकूने काढते. कडक झालेलं आहे याच्याकरता इथे आता आपल्याला हे चाकूने व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं मग हे काढायचं. बघू शकता या पद्धतीने इथे सर्व मी काढून घेत आहे.
हे मी चिकूचं आईस्क्रीम आहे ते चमच्याने असं काढून घेतलेलं आहे सर्व। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे चिकूचं आईस्क्रीम आहे ते आणखीन एकदा फिरवून घ्यायचे। हे सगळं आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। या पद्धतीने सर्व काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप साई। मी इथे अर्धा कप साई घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, पण इथे मी घरची जी दुधावरची साई असते ती घेतलेली आहे। आज आपण घरच्या साहित्यामध्येच ही आईस्क्रीम तयार करणार आहोत। खूप सॉफ्ट क्रीमी तयार होते। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे बंद चालू करून। हे मिश्रण मी इथे बंद चालू करून 1-2 मिनिट छान फिरवून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये। बघू शकता इथे छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता चिकूचं। आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामधून आपण जो आईस्क्रीमचा डब्बा आहे ॲल्युमिनियमचा, त्याच्यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीम पुन्हा आणखीन एकदा सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि नीट व्यवस्थित असं आपल्याला हे पसरून घ्यायचं डब्यामध्ये। या पद्धतीने इथे मी नीट व्यवस्थित असं चिकूचं आईस्क्रीम या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। इथे मी चिकू आहे तो आडव्या आकारामध्ये बारीक अशा फोडी कट केलेल्या आहेत। इथे आपल्याला असं डेकोरेशन करून घ्यायचे, किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं की त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता फोडी अशा। हे आईस्क्रीम आणखीन छान वाटावं याच्याकरता इथे मी चिकू कट करून घेतलेला आहे, त्यात आपल्याला डेकोरेट करून घ्यायचे चिकूने। इथे मी चोको चिप्स काय घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपल्याला छान असं चोको चिप्स वरून टाकायचे। खूप छान दिसतं हे आईस्क्रीम, बघू शकता। या पद्धतीने असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। आता इथे मी डेकोरेट करून घेतलेलं आहे वरून छान, बघू शकताय खूप सुंदर दिसते आपलं आईस्क्रीम। आता हे आईस्क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मी इथे साधारण 7 ते 8 तास किंवा रात्रभर हे चिकूचं आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट करून इथे मी 7 ते 8 तासानंतर तुम्हाला दाखवते। आता इथे बघू शकताय अजिबात आपले आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल अजिबात तयार झालेले नाही आहेत, बघू शकताय छान असं। इथे मी चिकूचं आईस्क्रीम रात्रभर इथे छान सेट करून घेतलेलं आहे। इथे मी आईस्क्रीम स्कूप घेतलेला आहे। आता हे आपल्याला आईस्क्रीमच्या स्कूपने हे आईस्क्रीम काढायचं आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी चमच्याने सुद्धा काढू शकता, काही हरकत नाही आहे, बघू शकताय। या पद्धतीने आता आपण हे आईस्क्रीम सर्व करूया। बघू शकता मस्त तयार झालेलं आहे। आपण हे नॅचरल फ्लेवरचं आईस्क्रीम छान तयार केलेलं आहे घरच्या साहित्यामध्ये। विकतचं काही सुद्धा आणायची गरज नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये मस्त असं आईस्क्रीम तयार केलेलं आहे आपण। या आईस्क्रीममध्ये आपण मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क, व्हिपिंग क्रीम अजिबात कशाचाच वापर केलेला नाही आहे। फक्त आपण दुधापासून आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करून घरची जी साई आहे त्याच्यापासूनच आणि बिटरचा सुद्धा वापर न करता मिक्सरमध्ये फिरवून आईस्क्रीम आपलं छान तयार झालेलं आहे, अगदी सॉफ्ट क्रीमी तयार झालेला आहे। तर तुम्ही नॅचरल फ्लेवरचं आईस्क्रीम चिक्कूचं बनवलं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, आणि नॅचरल फ्लेवरचं आईस्क्रीम बनवलेलं मज्जा काय औरच आहे खाण्याची। तर आजची ही रेसिपी तुम्हाला चिक्कूच्या आईस्क्रीमची कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।